सहकारी सूरज भाऊंची चर्चा ते माझ्या बरोबर आहे. कारण तिथे जे काही प्रकार चाललाय तो सर्वसामान्य लोकांना तो पटत नाही, आणि तो पटत नसल्यामुळं सर्वच पक्षाचे लोक तिथे एक दिलाने एक विचाराने जमलेले आहेत. आणि तिथं जो हुकुमशाहीचा प्रकार चालला आहे आणि जे काय पाहिजे ते मलाच पाहिजे ही जी भावना आहे ही त्यांच्या सहकार्यामध्ये पण ती रुजली जात नाही. तिथे प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, मुस्कटदाबी, काही ना काही कुणाचा कसा प्रकारचा काटा काढायचा, दमबाजी, हुकुमशाही, एकाधिकारशाही, ह्या सगळ्या गोष्टीला लोक तिथं वैतागलेले आहेत. आणि म्हणून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेच उमेदवार दिलेला आहे तो विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे जे उमेदवार आहेत प्रियंकाताई शेळके, ते स्वतः एक सक्षम महिला आहे की जी नेतृत्व करू शकतात. म्हणून नेतृत्व कोण कशा पद्धतीने चांगलं करू शकेल एक उमेदवार म्हणून हे लोकांना कळतंय. आणि त्यानुसार प्रियंकाताईला पसंती खूप चांगली जास्त आहे की आम्ही ती पाहिली म्हणून प्रियंकाताईला उमेदवारी दिली. त्याच्यामध्ये अनेक लोक इच्छुक होते, पण आम्ही सगळ्यांना समजून सांगून हे करून त्यांच्याशी चर्चा करून प्रियंकाताई शेळके यांच्या नावावर एकमत झालं. समोरचे उमेदवार जे आहेत त्यांचा प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळेस आपले अनेक सहकारी पण त्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होते. ते आपल्या सोबत आहेत की ते समोर? तुम्हाला 2 दिवसात कळेल ते कोणासोबत आहेत. ते सगळे माझ्या संपर्कात आहेत. पण तिथं हुकुमशाही आणि दादागिरी इतकी आहे की कोण तोंडावर येऊन काय होत नाही, म्हणून ते तेवढ्या पुरतं करतात. वारुवाडी गणामध्ये ज्या बनकरताई आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत ग्रामपंचायतच्या पॅनलच्या सन्मान्य सदस्य होत्या. म्हणून त्या बॉडीमध्ये त्यांचे सहकारी, एक गावचे आपले भगिनी म्हणून तेवढ्या पुरतं ते सहभागी झाले होते. पण निवडणूक जशी पुढे जाईल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक घटक आणि सर्वसामान्य नागरिक, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना हे सगळे एकत्र येऊन तिथला सीट आमचा हे विजय होणार हे निश्चित. शिवसैनिक विधानसभेच्या वेळेस फुटाफूट झाली होती, आता हे सगळे शिवसैनिक सोबत राहतील असं वाटतं? नक्कीच राहतील. प्रत्येक शिवसैनिक हा निर्णय घेतल्यानंतर दिलीपदादा बामणे असतील, भास्कर शेठ गाडगे असेल, मी असेल, तुम्ही आज पण बघितलं राहुल चोपडे तिथे आले, बंसी चतुर आले, सूर्यकांत ढोले होते आणि प्रत्येक ठिकाणचे लोक मोठ्या संख्येने होते. मयूर जिगुंजाळ होते, शरदांना चौधरी होते, असे बरेचसे सैनिक जे आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या विचाराला मानणारे जे लोक आहेत किंवा विशेषतः बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत ते ह्या आघाडीच्या मागे उभे राहणार आहेत. अवघड समविचारी पक्ष आपला काँग्रेस, त्याला आपण एकत्र आणण्यात पुढे करून पडणार नाही. डॉक्टर्स कसं आहे, ह्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस महाविकास आघाडी आणि महायुती अशी झाली. त्यामध्ये MVA मध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव साहेब आणि शरद पवार राष्ट्रवादी असे, आणि इकडं राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी. आता दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित येऊन आपल्याला इकडच्या शिवसेना आणि काँग्रेसबरोबर एकत्र राहण्याचा जो विचार होता तो विचार शक्यतो आता UBT जे आमच्यावर आली त्यांची चर्चा अमोल कोल्हे साहेबांबरोबर झाली. फक्त आम्ही अलायन्समध्ये एकत्र आलो म्हणून कोल्हे साहेब मला विचारायचे किंवा कन्सल्ट करायचे की आपल्याला असं करायचं, काय करायचं काय नाही. म्हणून अमोल कोल्हे साहेब काँग्रेसचे जे लोक आहेत त्यांच्यावर सातत्याने बोलतायत, त्यांच्याबरोबर चर्चा करतायत आणि त्यातून याच्याबद्दलचं अधिक चांगलं उत्तर माझ्यापेक्षा डॉक्टर अमोल कोल्हे साहेब निश्चित प्रकारे देऊ शकेल. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस पण तुम्ही जर पाहिलं असेल तर तेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती. ती युती कशी नंतर झाली हे करायला वेगळं सांगायची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे घड्यावर लढलं. नंतर एक पॅनल महाविकास आघाडीचं झालं होतं, पण त्यातून काँग्रेस बाहेर पडली. आणि का पडली, कशामुळे पडली, कोणी पाडली, काय घेवाणदेवाण झाली, आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डॅमेज करण्यासाठी तेव्हाच ती खेळी खेळली गेली. आणि त्याच्यामुळं जुन्नर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अवघ्या 250 मतांनी आमचा पराभव झाला. पण त्यानंतर असं होऊ नये याच्याकरता डॉक्टर साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाशी चर्चा करून बऱ्याच ठिकाणी आपल्याला काय काय कशा पद्धतीने पुढे जाता येईल ही चर्चा करत आहेत. म्हणून काँग्रेस नेमकी काय करणार आहे, कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, काही जागा लढवणार आहे का नाही लढवणार आहे याची मला कल्पना नाही. पण ह्या निवडणूक अर्ज आल्यानंतर, छाननी झाल्यानंतर, मागणी झाल्यानंतर
तेव्हा त्या सगळ्या गोष्टी समोर येतील, त्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणे उचित राहील. शेवटाकडे येतो. आपण अनेक मोठा मेळावा आज घेतला, शक्ती प्रदर्शन केलं, उमेदवारांची उमेदवारी दाखल केलेली आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदला किती जागा निवडून येण्याचा विश्वास आहे? मी निश्चित प्रकारे सांगतो, फक्त मला लोकांना विश्वास द्यायचा आहे किंवा मी नेते म्हणून सांगतोय असं नाही. माझा विश्वास आहे की 8च्या 8 गट हे आमच्या आघाडीच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही. घड्याळ आणि मशाल या 2 चिन्हावर आम्ही जे निवडणूक लढवतोय ते सर्वच्या सर्व जागा येतील आणि तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळेल.